मुंबईतील कामाठीपुराचा पुनर्विकास म्हाडाकडून काढून महापालिकेकडे देण्याच्या हालचाली सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। म्हाडाने सर्व प्रक्रिया पूर्ण करत निविदा काढण्याचं ठरवल्यानंतर पुनर्विकास म्हाडाकडून काढून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। एका विशिष्ट विकासाच्या आग्रहामुळेच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातली घोषणा केलेली होती। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबईतील कामाठीपुराचा आता पुनर्विकास म्हाडाकडून काढून महापालिकेकडे देण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। गौरी, दक्षिण मुंबईतील जो कामाठीपुरा या परिसराचा समूह पुनर्विकासाद्वारे कायापालट करण्याची जी योजना आहे म्हाडाकडून गेल्या 2-3 वर्षापासून राबवली जात होती, त्या संदर्भात जो शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता, पण म्हाडाने सर्व जी प्रक्रिया पूर्ण करीत निविदा काढण्याचे ठरल्यानंतर आता हा जो प्रकल्प आहे तो बीएमसी कडे देण्यात येणार आहे अशी माहिती मिळते। एका विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे हा जो प्रकल्प आहे तिकडे देण्यात येणार आहे। कामाठीपुरातील जो इतर इमारतीचे भूखंड आहे ते छोट्या छोट्या आकाराचे इमारती आहेत त्याचा संपूर्ण एकत्रित करून जो पुनर्विकास प्रकल्प करण्याचा 2-3 वर्षापूर्वी जितेंद्र आव्हाड म्हणजे जे तत्कालीन जे मंत्री होते त्यांनी ते घोषणा केली होती। पण आता असं आपल्याला कळतंय की हा जो पूर्ण जो प्रकल्प आहे तो बीएमसी कडे देण्यात येणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। हो, नक्कीच पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।